शेतकऱ्यांनी सुद्धा कर्जमाफीच्या घोषणेपेक्षा त्याच्या अंमलबजावणीची तारीख हवी होती अशी अपेक्षा व्यक्त केली आणि हीच तारीख आज शेतकऱ्यांना मिळाली आहे। स्वतः कृषी मंत्र्यांनी त्याची घोषणा केली आहे। राज्याचे दिवंगत नेते अजितदादा पवार साहेबांची जयंती आहे आणि जयंतीच्या निमित्तानं आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा पण वाढदिवस आहे। ते एक औचित्य साधून त्या शेतकऱ्यांना कुठं, कारण ह्या दोघांचा मी एकनाथ शिंदे साहेब सुनीता रवणींचा पण आहे, पण या दोघांचा या कर्जमाफीच्या मध्ये दोघांचा खूप मोठा वाटा होता आणि दोघांनी खूप त्यामध्ये तिघांनी एकनाथ शिंदे साहेबांनी पण यामध्ये सगळ्यांनी खूप त्यामध्ये स्वतः त्यामध्ये लक्ष दिलं होतं आणि त्याप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमाफी ही आपल्याला माहिती दिली जाणार आहे। आणि कदाचित आमच्याकडे आता इन्कम टॅक्सच्या याद्या ज्या शेतकरी भरणाऱ्या शेतकऱ्यांची याद्या सरकारकडे प्राप्त झालेल्या आहेत, त्यामुळं कदाचित प्राथमिक स्वरूपामध्ये कदाचित 22 तारखेला दादांच्या जयंतीच्या निमित्तानं मुख्यमंत्री महोदयांचा देवेंद्र फडणवीस साहेबांचा वाढदिवस आहे, या निमित्तानं काही याद्या देता येतील का, यादी जाहीर करता येतील का, हाही प्रयत्न आमचा चाललेला आहे। पण मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगतो, शेतकऱ्यांना सांगतो की 30 जुलैपूर्वी ही शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कर्ज खात्यामध्ये वर्ग केली जाईल। तुम्ही केंद्र शासनाच्या डेटा संदर्भात बोलत होतात की आयकर संदर्भातला डेटा आम्ही मागवलेला आहे, असे किती शेतकरी आहेत जे यातून बाद होऊ शकतात? आणि आता ह्यातनं बाद होण्यापेक्षा आज आपल्याकडे यादी समोर, आता यादी आपल्याकडे 1-2 दिवसापूर्वी काल परवा प्राप्त झालेली आहे, ते आता संपूर्ण यादी पाहून असं मी डेटा म्हणण्यापेक्षा आता आपल्याला जे आपल्याला ज्याची गरज होती आता आपली गरज भागलेली आहे, त्या बाबतीमध्ये डिटेल आपल्याला पुढे भविष्यामध्ये आपल्याला 4-2 दिवसामध्ये आपल्याला समजेलच, परंतु आता ती यादी आपल्याकडे आलेली आहे, त्यामुळे आता कुठलीही आपली अडचण राहिलेली नाहीये। आता आपण त्या याद्या काय ठराविक उद्या आपल्याला बघू, जर उद्या त्या याद्या आपण त्या हे करतोय, काय ठिकाण काही प्रायोगिक आपल्या प्रायोगिक म्हणण्यापेक्षा तो थोड्या प्रायोगिक ठराविक जे तेवढ्या आपण उद्या प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न आपला उद्याच्या तारखेचा आहे, जरी उद्याच्या तारीख होतात ते आहेच, पण त्याचबरोबर जी रक्कम आहे ती रक्कम मात्र आपण 30 जुलैच्या सगळ्या शेतकऱ्यांना देतोय। शेतकरी संघटनांना ज्या प्रामुख्याने मागण्या केल्या होत्या त्यामुळे आता नक्कीच बदल झाले असतील आणि यादीमध्ये कर्जमाफी घेण्याचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची वाढ झाली असेल, तो किती आहे आणि एकूण आकडे किती आहे? साधारणतः आता प्राथमिक आता अंदाज तर सगळे प्राथमिकच आहेत किंवा थोडे हे की साधारणतः आपल्या सगळ्यांना माहिती आहे की म्हणजे साधारणतः 3 ते 4 हजार कोटी रुपयाची वाढ ह्यामध्ये निश्चित प्रकारे होईल, कारण 2019च्या जो आकडा आहे शेतकऱ्यांचा तो वाढ होईल। साधारणतः ही 36,585 कोटी रुपये आणि प्लस साधारणतः 3,800 का 4,000च्या आसपास आकडा प्राथमिक अंदाजा आकडा जाईल। साधारणतः 40,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम ह्या कर्जमाफीसाठी शासन माझ्या शेतकरी बांधवांना देणार आहे आणि शेतकऱ्यांची संख्या मात्र 56 लाखाच्या आसपासच संख्या शेतकऱ्यांची थोडीफार पुढे राहील आणि शेतकरी संख्येमध्ये जास्त बदल होत नाही, पण रक्कम मात्र कर्जमाफीची रक्कम वाढते। खरं तर मी खरंच शेतकऱ्यांना पुन्हा सांगतो की दादांची जयंती, मुख्यमंत्री साहेबांचा देवेंद्र भाऊंचा वाढदिवस आहे, खरंच खूप मोठा निर्णय ह्या शेतकऱ्यांसाठी आपल्या घेतलेला आहे, कारण काही आता कुठली समोर आपल्या निवडणूक नाहीये, निवडणूक नसताना सुद्धा आणि सरकारची आर्थिक परिस्थितीची अडचण असताना सुद्धा माझ्या शेतकऱ्यांच्या हितासाठी अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला मदत करण्यासाठी हा जो निर्णय जो महायुती सरकारने घेतलेला आहे, निश्चित प्रकारे राज्याचा कृषी मंत्री म्हणून म्हणण्यापेक्षा एक शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून मी निश्चित प्रकारे या सर्वांचे आभार मानतो। शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण शेतकरी बांधवांची कर्जमाफीची पहिली यादी आहे ती आज जाहीर झालेली आहे आणि या कर्जमाफीच्या यादीमध्ये ज्या शेतकरी बांधवांची नावे आहे त्या शेतकरी बांधवांना आजपासूनच कर्जाची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही वाढदिवस आहे आणि अजितदादा यांचीही जयंती आहे आणि या जयंतीच्या कारणामुळेच शेतकरी बांधवांची जी कर्जमाफीची पहिली यादी आहे ती आज प्रस्तावित करण्यात आली आणि या प्रस्तावित यादीमध्ये शेतकरी बांधवांनी जी 2 लाखापर्यंतची कर्जमाफी आहे ती थेट त्यांच्या खात्यामध्ये वितरित केली जाणार आहे आणि याची माहिती देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे जे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे त्यांनी सुद्धा दिलेली आहे।